हॅलो ब्युटिफुल पीपल. खूप वेळा आपल्या आजूबाजूला असं दिसतं, खूप हुशार, सेन्सिबल, इमोशनली अवेअर, मच्युअर, सपोर्टिव्ह, अंडरस्टँडिंग असलेले लोक रिलेशनशिप्समध्ये जास्त दुखावले जातात. आणि जे प्रॅक्टिकल, इमोशनली ब्लंट किंवा थोडे डिटॅच्ड असतात ते तुलनेने लवकर पुढे जातात. मग प्रश्न पडतो, स्मार्ट लोकच जास्त सफर का करतात? Why smart people suffer a lot in relationships? उत्तर थोडं अनकम्फर्टेबल आहे, पण खूप सत्य आहे. स्मार्ट लोक फक्त विचार करत नाहीत, ते खोलवर फील करतात. ते त्यांच्या फीलिंग्स खूप डीप असतात. ते शब्दांपेक्षा टोन समजतात. सायलेन्स ते रीड करतात, डिस्टन्स ओळखतात. त्यामुळे स्मार्ट लोक फक्त विचार करत नाहीत, ते डीपली फील करतात. अवेअरनेस वाढतो आणि त्यासोबत सेन्सिटिव्हिटीसुद्धा वाढते. सेन्सिटिव्हिटी ही कमजोरी बिलकुल नाही आहे, पण चुकीच्या नात्यात ती पेन वाढवणारी गोष्ट नक्कीच बनते. स्मार्ट लोक सगळं समजून घ्यायचा प्रयत्न करतात. ऑफकोर्स ते ओव्हरथिंक करतात, कारण त्यांना क्लॅरिटी हवी असते, अश्युरन्स हवा असतो, कॉन्फ्लिक्ट नको असतो. ते स्वतःला म्हणतात, कदाचित मी जास्त अपेक्षा करतोय किंवा करते. त्यांचं इंटेन्शन वाईट नसेल, थोडा वेळ दिला तर सगळं ठीक होईल, असे त्यांचे स्वतःचे थॉट्स असतात. ते स्वतःला समजवायचा प्रयत्न करतात. ओव्हर थिंकिंग म्हणजे इमोशनल इंटेलिजन्स चुकीच्या दिशेनं वापरणं. एम्पथीला बाउंड्रीज नसतील तर इंटेलिजन्स सेल्फ प्रोटेक्शन न राहता सेल्फ जस्टिफिकेशन बनतं. स्मार्ट लोक कन्फ्रंट्रेशन टाळतात. स्मार्ट लोक कन्फ्रंट करत नाहीत, ते एक्सपेक्ट करण्याऐवजी एक्सप्लेन करतात. ते एक्सपेक्ट करण्याऐवजी एक्सप्लेन करतात. ते जस्टिफाय करतात, क्लॅरिफाय करतात, कारण त्यांना वाटतं जर नीट समजावलं तर समोरचा बदलेल, जर नीट समजावलं तर समोरचा समजेल. पण ट्रूथ असं आहे, लोक बदलत नाहीत कारण तुम्ही चांगलं एक्सप्लेन केलं. लोक बदलतात कारण ते स्वतः बदलायचं ठरवतात. लोक तुम्ही एक्सप्लेन केलं म्हणून कधीच बदलत नाहीत. ते जेव्हा त्यांचं ते चूज करतात तेव्हा बदलतात. स्मार्ट लोक बेनिफिट ऑफ डाऊट खूप जास्त देतात. ते बिहेवियरपेक्षा कॉन्टेक्स्ट बघतात. ते समोरच्याचे पॅटर्न समजून घेतात. ते इमोशनली इंटेलिजंट असतात, त्यामुळे ते समोरच्याला झोकून देतात. चाइल्डहूड, स्ट्रेस, ट्रॉमा, पास्ट वुंड हे सर्व ते जाणतात. ते कारण समजतात, पण कधीकधी हे विसरतात की रिझन समजलं म्हणजे बिहेवियर सेफ झालं असं नसतं. म्हणून रेड फ्लॅग्स दिसूनही ते इग्नोर करतात. स्मार्ट लोक लगेच एक्झिट घेत नाहीत. ते म्हणतात, इतकं सोपं नसतं, इतकं इमोशनल इन्व्हेस्टमेंट आहे, समोरच्याचंही आहे, सो लेट्स गिव्ह इट सम टाईम, लेट्स ट्राय फॉर वन्स, मी अजून एकदा प्रयत्न करू शकते किंवा शकतो. सो स्मार्ट लोक चुकीच्या ठिकाणी जास्त वेळ थांबतात, कारण ते पेन एक्सप्लेन करू शकत नाहीत. आणि कधीकधी ते पेन एक्सप्लेन करतातही, पण प्रॅक्टिकल लोक पेन पाहतात आणि पुढे जातात. स्मार्ट लोक पेन ॲनलाइज करतात. ते पेन ॲनलाइज करत बसतात. अनेक वेळा स्मार्ट लोक डेप्थ आणि कम्पॅटेबिलिटी यामध्ये गोंधळतात. डीप कॉन्व्हर्सेशन्स, लेट नाईट टॉक्स, इमोशनल शेअरिंग याला ते प्रेम समजतात. पण डेप्थ एकटं रिलेशनशिप टिकवत नाही. कन्सिस्टन्सी, रिस्पेक्ट, एफर्ट्स आणि सेफ्टी याशिवाय डेप्थ फक्त एक इमोशनल स्टिम्युलेशन ठरवतं. जेव्हा नातं बिघडतं, स्मार्ट लोक लगेच स्वतःकडे बोट दाखवतात. ते
सेल्फ इंट्रोस्पेक्ट करतात. मी काय चुकले? मी वेगळं वागायला हवं होतं का? मी काय चुकलो? मी वेगळं वागायला हवं होतं का? एक्सेट्रा. सेल्फ रिफ्लेक्शन हेल्दी आहे, पण यांची गाडी सेल्फ ब्लेमकडे जाते. सेल्फ रिफ्लेक्शन हेल्दी आहे, पण सेल्फ ब्लेम हेल्दी नाही आहे. स्मार्ट लोक अशी जबाबदारी उचलतात जी त्यांची कधीच नव्हती. सो कॉन्स्टंट ॲनालिसिस, होप आणि वेटिंग यामुळे त्यांची नर्वस सिस्टीम थकते, बॉडी अलर्ट मोडमध्ये अडकते, अँक्झायटी वाढते, झोप बिघडते, इमोशनल शटडाऊन येतो आणि आयुष्यातला आनंद कमी होतो. सो इंटेलिजंट माइंड पेन रॅशनलाइज करू शकतो, पण शरीर सगळं लक्षात ठेवतं. सो हे लक्षात ठेवा, स्मार्ट लोक सफर करतात कारण ते वीक असतात म्हणून नाही. ते सफर करतात कारण ते जास्त ॲडजस्ट करतात, बाउंड्रीज उशिरा ठेवतात, ते समोरच्याला जास्त इम्पॉर्टंट देतात, स्वतःलाही देतात, पण ते समोरच्यासाठी झोकून देतात आणि क्लॅरिटीपेक्षा ते कॉम्प्लेक्सिटी निवडतात. पण खरी मॅच्युरिटी तेव्हा येते जेव्हा एक्सप्लेनेशन कमी होतं, एक्सपेक्टेशन्स क्लिअर होतात, एम्पथी बॅलन्स्ड होते आणि बाउंड्रीज वेळेवर लक्षात येतात. अंडरस्टँडिंग कधी पुरेसं आहे हे ओळखणं म्हणजेच विजडम. पीस अटॅचमेंटपेक्षा जास्त इंटेलिजंट असते. पीस अटॅचमेंटपेक्षा जास्त इंटेलिजंट असते. सो शेवटी एकच ट्रूथ आहे, स्मार्ट लोक जास्त सफर करतात, पण तेच लोक सगळ्यात खोल हीलसुद्धा करतात. तेच लोक एकदा हील झाले की त्यांचं विजडम त्यांना साथ देतं. जेव्हा स्मार्ट लोक शिकतात की लव्ह म्हणजे सेफ्टी आहे, एफर्ट्स म्युच्युअल असायला हवेत, पीस बोरिंग नाही आहे, तेव्हा त्यांची सफरिंग संपते. सो द स्मार्टेस्ट डिसिजन इन लव्ह इज चूजिंग what keeps you calm. This was just a mindset shift for you. Thank you.